नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कागदावरती मुक्त रेखनाद्वारे श्री गणेश रेखाटन करणार. ह्यासाठी लागणारा पोस्टर कलर, ब्रश, पेन्सिल आणि रंग हे साहित्य लागणार आहे. सुरुवातीला मी एक रेखाटन करून घेतोय. त्या रेखाटनाद्वारे आपल्याला श्री गणेशाचे विविध रेखाटन आपण पाहिलेले आहेत. चला मग आपण रेखाटन करूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जाते रेखाटन करत असताना मी डायरेक्ट ब्रशद्वारे केलेलं आहे, व तुम्ही तसं करायचं नाही आहे. पेन्सिलचा वापर करा. आपण रेखाटन करतो त्यावेळेला खाडाखोड जास्त होते, त्यामुळे रंग व्यवस्थित बसत नाही आहे. मग तुम्ही पेन्सिलने रेखाटन करा. या पद्धतीनं आपण रेखाटन करू शकता. विविध रंग वापरण्याची कृती आपण पुढल्या भागात बघूया. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी. आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी. आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी. आमुच्या घराघरात वाढते मराठी. आमुच्या रंगकामामध्ये आपण विविध आपल्या कल्पनेत वॉटरकलरमध्ये रंगत असताना वरून खाली यायचं आणि विविध रंग आपल्या संकल्पनेमध्ये जे जे प्रकार आपल्या मनामध्ये आहेत ते रंग तयार करून हे रेखाटन पोस्टर कलरद्वारे मी रंग करत आहे. आणि रंगाचे वॉश असे अनेक मी टाकत आहे. विविध प्रकारचे रंग असे टाकत आहे. तो वॉश आपण रेखाटन केलेलं आहे त्या भागामध्ये आपण योग्य प्रकारे रंग दिले पाहिजे. जर रंग आत बाहेर झाले तर त्या कलाकृती शोभा खुलते. यासाठी आपण रंग बरोबर योग्य प्रमाणात रंग द्या. आणि अशा पद्धतीने ही कृती आपण पुढे बघूया. गुंजते मराठी. येथल्या तरुलता
भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहरो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य तुम्हाला असं सुरेख एक कलाकृती निर्माण होईल ते आपण पाहूया.